चेतन सावंत, पराग बांद्रे। इमारतीचं काम बघितल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं। मोकळी हवा पण आहे, चांगल्या पद्धतीचं व्हेंटिलेशन आहे, समोर ऑफिसच्या पुढे वेटिंग रूम बसायला देखील खूप चांगली जागा आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने ही इमारत बांधली। ही इमारत व्हावी म्हणून आमचा रुपेश सारखा पाठीवर होता। वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करत होतो, दोनदा प्रस्ताव गेलेला, मागे पुढे होत होता। परंतु ज्यावेळी हे महायुतीचं शासन आलं त्यावेळी 5 ग्रामपंचायती आपल्या बाळासाहेब ठाकरे या योजनेअंतर्गत घेण्याच्या ठरल्या। तळी पिंपरी असेल, तीव्र असेल आणि मग तिकडच्या मतदारसंघातल्या ग्रामपंचायती 5 घेण्यात आल्या। त्याला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देखील मिळाला, लगेचच्या लगेच मंजूर होऊन देखील आले आणि आज ह्या इमारतीचं भव्य हायवेला असलेली जागा दिली, हे योगदान खूप मोठं आहे। कारण हायवेला असलेली ग्रामपंचायत ही असल्यामुळे तालुक्यातल्या ग्रामपंचायतीला सगळ्यात चांगली ग्रामपंचायत कशी बनवायची या दृष्टीने आपण सगळे मिळून एकत्रितपणे प्रयत्न करू। सुदैवाने आपल्या भागातले सभापती पण आता झालेले, त्यामुळे चिंता करायचे कारण नाही, त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेच जण आहोत। त्यामुळे जे काम कॉन्ट्रॅक्टरने केलंय, माझ्या भरवशावर केलंय, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आणि वरच्या शेडची जबाबदारी देखील येणाऱ्या नजीकच्या काळात आपण पूर्ण करू आणि अजूनही काही नाही काही डेव्हलपमेंट या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला करता येते। का हायवेवर आहे, इथे काही वेगवेगळी प्रदर्शनं, विक्री केंद्र, बारीक सारीक ऍक्टिव्हिटी या सातत्याने आपण इथे करू शकतो। त्यामुळे त्या पद्धतीचा विचार करून एक सगळ्यात चांगली ग्रामपंचायत नुसती बिल्डिंग होऊन चालणार नाही, तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, लोकांना त्याची माहिती झाली पाहिजे, लोकांना घेऊन आपण त्या योजनांचा लाभ वैयक्तिक योजनांचा कशा पद्धतीने देता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे। परवा सुरुशेठ आणि यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक लावली होती आणि त्यांनी एक संकल्पना मांडली की आपल्याकडे प्रत्येक शेतकऱ्याला 2 झाडं आणि काजूची 2 झाडं, काजू आणि आंबाची झाडं त्यांच्या माध्यमातून देण्याची नवी स्कीम सुरुशेठच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आज चालू करण्यात आली। तिचाही उपयोग आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे। कारण जसं मगाशी आदवडे म्हणाला की 9 वाजता एवढी उष्णता वाढते, हवातला बदल आणि प्रचंड हीट ही वाढल्यामुळे आज आंबा पिकाचं पण खूप मोठं नुकसान सगळीकडे होत आहे। आंबा असेल, काजू असेल, मग नव्या टेक्निकचा वापर कसा करता येईल, एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या बागेत पण आपण मुंड्याला सांगितले, परवा आम्ही होतो मुंड्या, की नव्या गोष्टी तुम्ही घ्या, आमच्या लोकांना दाखवा, लोक बघतील ते मग त्याचा फायदा करू शकतील। तर ह्या गोष्टीसाठी आपण वेळ देणं आणि त्या गोष्टी पुढे नेणं हे खूप महत्वाचं आहे। आजच्या दिवशी मी पिंपरीतल्या सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो।